ज्या टर्फवरती आज सकाळपासून आपण या क्रिकेट सामन्याचा आनंद लुटतोय त्या टर्फचे मालक भगवान शेठ पाटील इथे उपस्थित आहेत. मी अंबरनाथ गटाच्या वतीने त्यांचं नंदू दलालला शॉल व श्रीफळ देऊन सत्कार करण्याची विनंती करतोय. भगवान शेठ पाटील. थँक्यू सर. भगवान शेठ. या टर्फचे मालक खास आवर्जून आज इथे उपस्थित आहेत. मी अंबरनाथ गट आणि ठाणे जिल्ह्याच्या वतीने त्यांचं सरसे स्वागत करतोय. मला वाटते आपल्या सर्वांचा आवडीचा कार्यक्रम म्हणजे बक्षीस समारंभ आणि बक्षीस समारंभ म्हणजे आपल्या सर्वांचं कौतुक करण्याची ही वेळ आहे आणि मला वाटते लगेचच आपण या ठिकाणी बक्षीस समारंभ सुरू करणार आहे. कारण मला वाटते सर्वजण सकाळपासून आपण या ठिकाणी आहोत. प्रत्येकाला घरी या ठिकाणी जायचंय. या ठिकाणी मला वाटते सर आपल्याला 2 मिनिटं थांबायचं आहे. या टुर्नामेंटची जी ऑर्गनायझिंग जी कमिटी होती प्रशांत दलाल जी ऑर्गनायझिंग कमिटीचे जे मेंबर्स आहेत त्यांना समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. प्रशांत दलाल. हॅलो घरी काय सांगताय मला पहिले मला फोन केला का ऐकू नाही. आपल्या खात्याच्या गटाचं काय झालं बरोबर बोलता माझ्या
सभी से अनुरोध है कि स्टेज के पास में आ जाइए। लाइट, सभी से अनुरोध है कि स्टेज के पास में आइए। बाहर बाहर पुरस्कार समारोह बाहर होएगा। बाहर बाहर ना, हॅलो, सभी भाई? से अनुरोध है कि बाहर आ जाइए। मला वाटते बक्षीस समारंभ आपण या ठिकाणी बाहेर करणार आहोत. मला वाटते सर्व खेळाडू आणि समाज बांधवांना माझी विनंती आहे, आपण ह्या स्टेजच्या समोर या ठिकाणी यायचंय. मला माहिती आहे तुम्हाला फार आनंद झालाय, आपल्याला सर्वांनाच आनंद या ठिकाणी शेअर करायचा आहे. सर्वांनी या ठिकाणी बाहेर या. दोन्ही गटाचे खेळाडू, सर्वच खेळाडू या ठिकाणी आपण या. पदाधिकारी, जिल्हा संघाचे पदाधिकारी आणि अंबरनाथ गटाचे पदाधिकारी आपण या ठिकाणी यायचंय, कारण हा शेवटचा असा गोड बक्षीस समारंभ या ठिकाणी करायचा आहे. अंबरनाथ गटानं मला असं वाटते हे क्रिकेटच्या मॅच या ठिकाणी आयोजित केल्या. खरं म्हणजे अतिशय सुंदर अशी व्यवस्था या गटाच्या वतीने, अतिशय अप्रतिम अशी व्यवस्था या ठिकाणी अंबरनाथ गटाने केली आणि मला वाटते दृष्ट लागावी अशी ही या ठिकाणी व्यवस्था होती. खरं म्हणजे अंबरनाथ गटातील सर्व हे व्यावसायिक मंडळी आहेत. मला असं वाटते अतिशय व्याग्र अशा परिस्थितीमध्ये असताना, बिझी असताना, व्यवसायामध्ये बिझी असताना, परंतु आपल्या समाजातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध झाला पाहिजे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून ठाणे पालघर जिल्हा महाराष्ट्रीय वैश्य समाज संघ अंबरनाथ गटाच्या वतीनं ह्या मॅचेस आयोजित केल्या. आणि आपल्या समाज बांधवांना, समाज खेळाडूंना कौतुक करण्याला कौतुक केलं पाहिजे, त्यांना शाबासकीची थाप या ठिकाणी दिली पाहिजे, म्हणून ही सर्व मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. खरं म्हणजे आपण सर्वांनी सहकार्य केला तर मला वाटते लवकर बक्षीस समारंभ या ठिकाणी आपल्याला संपन्न होईल आणि आपण धन्यवाद. व्यासपीठ ठाणे पालघर जिल्हा महाराष्ट्रीय वैश्य समाज अंबरनाथ गट आयोजित भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा, या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय राकेश दलाल साहेब तसेच दलाल परिवार आणि त्यांची संयोजक टीम यांच्या मी सर्वप्रथम विशेष या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय भाई दलाल आणि दुसरे पाहुणे आहेत आपले नंदकुमार दलाल, हे दोन्ही पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे यजमान म्हणून जरी ते असले तरी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी मला वाटते ते उपस्थित आहेत. सुधाकर दलाल आणि सुधीर दलाल आणि दिलीप दलाल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती यायचे. खरं म्हणजे विजयजी पनवेलकर आपण या ठिकाणी येऊन स्थानापन्न व्हा. बक्षीस समारंभासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे कौतुक हाच बक्षीस आहे आणि मला असं वाटते कौतुकाला आपण सर्वजण पात्र आहात. खरं म्हणजे मला वाटते दोन्ही गटांचं कौतुक या ठिकाणी व्हायला पाहिजे, कारण अतिशय तुल्यबळ अशी लढत या ठिकाणी अंबरनाथ गटाने पडग्या गटाने दिली. परंतु ये क्रिकेट है भाई, कुछ भी हो सकता है. आणि खरं म्हणजे मॅच ही खेळाडू आणि बॅटीतून निघणाऱ्या शॉटनी ही जिंकून अंबरनाथ गटाने आता ही फायनल या ठिकाणी मारलेली आहे. मला वाटतं सकाळपासून माझं लक्ष जे फक्त मोबाईलवरती जातो आणि तो मोबाईल मला वाटते सिरीज मॅन ऑफ द सिरीज मोबाईलच आहे ना का नेला कोणी काढून रवी कांतलाल आपण या ठिकाणी स्थानापन्न व्हावं. एका खेळाडूचा किंवा प्रेक्षकाचा मोबाईल आहे मोटोरोला कंपनीचा, तो आम्हाला सापडलेला आहे.
खरं म्हणजे अंबरनाथ गटाने ह्या मॅच जरी आयोजित केलेल्या असल्या तरी ठाणे पालघर जिल्हा महाराष्ट्र वैश्य समाज संघाचा हा हेड हा अंबरनाथ आहे. आणि खरोखर मला असं वाटतं ह्या मंडळीने एक दिवसीय ही क्रिकेटची मॅच या ठिकाणी विरवली, त्यांचं कौतुक या ठिकाणी व्हायला पाहिजे. म्हणून मी जिल्हा संघाच्या वतीनं ह्या मंडळींचं खरं म्हणजे कौतुक म्हणून सत्कार आपण करणार आहोत. आणि मी अध्यक्षांना विनंती करतो की या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजयजी दलाल, खरं म्हणजे भाईंना तुम्ही पाहिले असतील, भाई तसे शांत आमच्या स्वभावाचे आहेत, परंतु आम्ही असं समजतो फक्त आम्हालाच बोलता येते, पण भाईंनी दाखवला का मी सुद्धा आज पूर्ण दिवस बोलू शकतो. खरं म्हणजे भाई तुमचं या ठिकाणी कौतुक आहे. भाईंचं जिल्हा संघ जोरदार टाळ्या वाजून आपण, कारण ह्या मंडळींचा सुद्धा कौतुक आपण केलं पाहिजे. या ठिकाणी जिल्हा कोंडलेकर या कार्यक्रमाचे पाहुणे संजयजी दलाल म्हणजे आपले सर्वांचे भाई यांचा या ठिकाणी सत्कार करतात. त्यानंतर कार्याध्यक्ष नंदकुमारजी दलाल, आपला सॉरी प्रमुख पाहुणे नंदकुमार दलाल यांचं या ठिकाणी कौतुक आणि सत्कार होणं गरजेचं आहे. मी कार्याध्यक्ष कैलासजी मनोरे यांनाही विनंती करतो, कारण बंधू जरी आमच्या बरोबर जरी नेहमी असले तरी पण हौस कशी असते बघा, आपल्या कुटुंबातील संघ निवडून आल्यानंतर बंधू व्यासपीठावरून एवढे जोरात धावत गेले का कसा बळ येतो पाहायला, हे मी आज या ठिकाणी पाहिलं. आणि त्यांचं कौतुक सुद्धा या ठिकाणी होणं आहे. कैलासजी मनोरे या ठिकाणी त्यांचं कौतुक करत आहे. आणि जे कलाकार आजच्या कार्यक्रमाचे आहेत त्यांनी सांगितलं का काकांचं माझ्या पाठीमागं शाबास, आमच्या पाठीमागं शाबासकीची थाप होती म्हणून हा यश आणि केला. आणि खरोखरच आहे, कोट्यांची साथ असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. यानंतर विजयजी पनवेलकर विश्वस्त प्रमुख आमचे पुण्यार्थी यांचं आपण या अण्णा या अहो ह्या तो तुमचा या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी ही मंडळी उपस्थित आहेत, त्यांचा या ठिकाणी समाजाच्या वतीनं या ठिकाणी सन्मान होत आहे. या ठिकाणी आम्ही सत्कार करणार आहोत, स्वागत करणार आहोत. कारण त्यांनी या ठिकाणी अख्खा दिवस उपस्थित केली. मी समाजाचे उपाध्यक्ष किरणजी पेंडकर यांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करावं. खरोखर मित्रांनो टाळ्या जरी वाजवा, कारण तुमच्यासाठी उपाध्यक्ष ठाणे जिल्हा महाराष्ट्र वैश्य समाज संघ, मी त्यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी सन्मान करा, कारण वेळात वेळ काढून ही सर्व मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यांचंही कौतुक या ठिकाणी होत राहावं असं मला या ठिकाणी वाटते. अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम या ठिकाणी या मंडळींच्यामुळे सहकार्य पार पडला आणि त्यांचंही कौतुक या ठिकाणी होत आहे. मला वाटते रवी कांद दलाल यांचंही स्वागत या ठिकाणी सुधीरजी जगे विश्वस्त ठाणे जिल्हा महाराष्ट्र वैश्य समाज संघाचे विश्वस्त यांच्या हस्ते यांनी करावं त्यांचं या ठिकाणी मी त्यांना विनंती करतो. मला वाटते थोडा वेळ आपला मी घेतोय, आपण टाळ्या जर तर वाजवल्या तर आपण नक्की ह्या मनाली आणि मनाली आपण इथं हा देऊ नक्कीच नक्की होईल. या ठिकाणी आहेत त्यांचं या ठिकाणी सत्कार होणं गरजेचं आहे. मी रुपेजी विश्वस्त रुपेजी गुजरे यांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी कौतुक करावं. काय खरं म्हणजे लगेच करायचं त्यांचं गजानन महाराज मंदिर आहे ना, आशाताई अशोक दलाल या कुठलं मंदिर गजानन मंदिरावरती जी निवडणूक झाली
त्यामध्ये त्यांची निवड या ठिकाणी झाली. त्यांच्या कौतुकासाठी आपण महिलांनी जोरात टाळ्या वाजवाव्या अशी मी विनंती करतो. अध्यक्ष सन्माननीय अध्यक्ष उमेशजी कोंडलेकर त्यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. अतिशय महिलांचं कौतुक या ठिकाणी होतोय, कारण अख्खा दिवस मला वाटते ही मंडळी आपलं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी थांबलेली होती. आणि आता अशा व्यक्तीचा सत्कार होणार आहे की तो सत्कार कधी घेत नाही, परंतु आज हे सगळं बघताना त्याची मेहनत कोण आहे ओळखा. गेच यस 6 महिन्यापूर्वी लग्नामध्ये भेट झाली आणि राकेशनी मला सांगितलं दिलवी दादा आपल्याला अशा मॅचेस घ्यायच्या आहेत. म्हणलं अरे बाबा जिल्हा संघाची आर्थिक परिस्थिती नाही, ते आमच्याकडे लागून गेलं. कशावर? शहापूरला पण मॅचेस झाल्या, त्याला टी शर्टसाठी जवळजवळ चांगल्या पद्धतीने आर्थिक मदत केली. आणि आज या ठिकाणी अंबरनाथ गटाने जे केलं हा सत्कार घेणार नाही मला माहिती, म्हणून डायरेक्ट त्याला सरप्राईज म्हणून या ठिकाणी मी अध्यक्षांना विनंती करतोय की राकेश दलाल यांचा सत्कार करावा. राकेश दलालांचं पोट तब्येत जर तर जास्त असेल तर खेळाडू खेळू शकत नाही, पण आमच्या राजेशभाईने आज दाखवून दिलाय हम भी कुछ कम नाही. त्यांचं कौतुक खरं या ठिकाणी झालं पाहिजे मला असं वाटते. कारण आगे बढो आपण जसं म्हणतो, ही ज्या टायमाला माणसं आगे जातील तेव्हाच आपण पिछे त्यांच्याबरोबर जाणार आहोत, ही वस्तुस्थिती आहे. खरं म्हणजे त्यांचं या ठिकाणी कौतुक मी या ठिकाणी करतो. आणि मला असं वाटते दिवसभराचा सोहळा ज्यांच्या याच्यामुळे निर्विघ्न पार पडला किंवा तटस्थ भूमिका ठेवून जे काही सामने त्यांनी आयोजन करून जी भूमिका घेतली तटस्थ राहून निर्णय देण्याची, अशा सर्व अंपायर्स स्कोरर्स यांचाही सत्कार करू इच्छितो. मी जिल्हा संघाच्या वतीने व अंबरनाथ गटाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात मी त्यांना विनंती करतो. त्यांनी एकेकाने नावाने हे करा. सर्वप्रथम आम्ही या स्पर्धेला जे आम्हाला लागलेले जे पंच होते 3 पंच, त्या पंचांचा आम्ही स्वागत आणि सन्मान करणार आहोत. ज्यामध्ये राज जाधव ज्यांनी खूप चांगली पंचगिरी केली. राज जाधव आपणास विनंती आपण VIP मंचावरती यायचं आहे. मान आणि सन्मान व्यासपीठावरती केला जात आहे पंचांचा. त्यानंतर दुसरे पंच ऋतुंजय रहाणे, आपणास विनंती आपल्याला व्यासपीठावरती यायचं आहे. ते लवकर निघून गेले, त्यांचा पुढचा प्रोग्राम होता आज. त्यानंतर मॅच कमिटी, खऱ्या अर्थाने राकेश दलाल आणि त्यांची जी कमिटी होती त्यांना ज्यांनी सहयोग केला, मॅच पूर्ण ज्यांनी व्यवस्थितपणे रित्या पार पाडल्या, ते कमिटीचे मेंबर संजय जाधव यांचं अमर राणे साहेब, आपणास विनंती आपण व्यासपीठाकडे यायचं आहे.
दृष्टीने पुरुषांच्या आपण क्रिकेटच्या मॅच या ठिकाणी संपन्न झाल्या, परंतु अगदी तुमच्या मनातलाच बोलण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. कारण हे पनवेलकर कुटुंबियांच्या वतीनं मला थोडासा संकेत या ठिकाणी दिला की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर शृंगारश्री मध्ये महिलांच्या टुर्नामेंट या ठिकाणी भरवलेल्या आहेत. मग त्या महिला जर क्रिकेट खेळत असतील तर आमच्या महिला भी कुछ कम नाही आहे हे दाखवण्यासाठी आपण पुढच्या काळामध्ये महिलांच्या या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याला अर्थसहाय्य जे लागणार आहे तो ही कुटुंब या ठिकाणी पुरवणार आहे. मला असं वाटते सगळ्यांनी एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा आणि पुढे काळामध्ये आपण महिलांचं मोलाचं मार्गदर्शन आणि साथ दिली अशी हिंदी भाषेमध्ये समालोचन यांनी केलं. खरं म्हणजे कौतुक केली पाहिजे. कारण शब्द फेक मला असं वाटते कलाकार जरी व्यासपीठावरती काम करत असेल तो कला सादर करत असेल परंतु जे सूत्रसंचालन करतो त्याची ताकद जर असेल तर कार्यक्रम पुढे जातो. त्यांचंही कौतुक या ठिकाणी आपण करतोय. त्याचप्रमाणे आमचे दुसरे समालोचक तुषार शिंदे व्यासपीठावरती मराठीमध्ये मराठीतच ना मराठीमध्ये शब्द फेक ज्याला आपण म्हणतो त्याने हे करत करत या ठिकाणी त्यांचंही कौतुक या ठिकाणी होत आहे. त्यांचा देखील विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती या ठिकाणी संपन्न होते. पडगाकर टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्या झाल्या. हा जो सत्काराचा कार्यक्रम आहे तो आपण पूर्णत्वाला नेतोय. परंतु जे जे व्यासपीठावर बसलेले आहेत त्यांचं सर्वांचं या ठिकाणी गटाच्या वतीने आणि समाजाच्या वतीने आपण सत्कार झालाय असं मी या ठिकाणी जाहीर करतोय. आणि तुमच्या आणि माझ्या आवडीचा जो कार्यक्रम महत्वाचा आहे तो बक्षीस समारंभ आपण या ठिकाणी सुरू करतोय. मित्रांनो दोन अजून आहेत कोण आहे? आणखी थोडे सत्कार बाकी आहेत ज्यांनी दिवस रात्र अफार मेहनत घेतली ते नितीन सूर्यवंशी आणि निखिल सूर्यवंशी दोघांना विनंती आपल्याला व्यासपीठाकडे यायचं आहे. निखिल सूर्यवंशी आणि नितीन ज्यांनी सकाळी नाश्त्याची व्यवस्था त्याचप्रमाणे दुपारी जेवणाची नंतर सायंकाळी नाश्त्याची व्यवस्था केली ते कॅटरर्सचे कुणाल आपल्याला विनंती आपण सुद्धा व्यासपीठाकडे यायचं आहे. ज्यांनी 170 देशामध्ये या स्पर्धेचं यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट केलं. 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह यूट्यूबवरती पाहिली.
टेन क्रिक टीमचं स्वागत आणि सन्मान केले जात आहे व्यासपीठावरती. खरोखरच 4 कॅमेऱ्याच्या साह्याने स्पर्धा त्यांनी कव्हर केली. जवळपास 170 देशामध्ये स्पर्धेचं मंडप डेकोरेटरचे बिजू व्यासपीठाकडे येत आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान ते आमचे डीजे मास्टर डीजे एल्फी. दलाल आणि दलाल परिवार तसेच पनवेलकर परिवार आणि त्यांच्या संयोजक जी कमिटी आहे त्यांच्याकडून आम्ही सर्व खेळाडूंचे आभार व्यक्त करतो ज्यांनी खूप चांगले सहकार्य केलं आणि चांगला खेळ दाखवला. अंतिम सामना अंबरनाथ बी संघाने जिंकला. त्याचप्रमाणे ज्या महिला वर्गाने प्रोत्साहित केले सर्व खेळाडूंना शेवटपर्यंत, आता सुद्धा प्राइज सेरेमनी सुरू आहे आणि महिला वर्ग अजून इथे उपस्थित आहेत. मी त्या सर्व महिलांना व्यासपीठाकडे बोलवतो. आपला स्वागत आणि सन्मान केले जात आहे या आयोजकांकडनं. रेड आर्मी सर्वांनी यायचं आहे. टीम दलाल आपण पाहत आहोत. रेड आर्मी मध्ये दलाल पनवेलकर्स टीम आपण पाहत आहोत. प्राइज सेरेमनी या प्रोग्रामकडे आपण वळत आहोत. ते छोटे बक्षीस आहेत ते आता पहिले करू ना आणि मॅन ऑफ द सिरीजच्या नंतर तेच ना त्याला बोलू ते काढलेले नाहीये. तुम्हाला नाव सांगते तुम्ही हे करा. आता काय आपल्याला तुम्ही लक्षात घ्या. पहिला आपल्याला आता मी सांगतो तुम्ही द्या उत्कृष्ट फलंदाज. हा तुम्ही अगोदर बोला. माईक बंद करा. या ठिकाणी बक्षीस समारंभाचा आपण सुरुवात करतोय. पहिलं बक्षीस या ठिकाणी जातोय ते आपण उत्कृष्ट फलंदाज. उत्कृष्ट फलंदाज कोणी करू शकतो, गेस करू शकतो. जरा
हा राहिलंय का राहिलंय या मॅचचा ना फायनलचा मॅन ऑफ द मॅच आपण रोहन सरनेम काय सरनेम रोहन दिलीपजी भोपतराव समन्वय समिती प्रमुख दिलीपजी भोपतराव यांच्या हस्ते त्याचं कौतुक या ठिकाणी होत आहे. आणि बोला कोणाचं नाव येऊ शकतो थोडा गेस करा. बोला 134 धावा आपल्या बॅटमधून त्यांनी मारलेल्या आहेत. अशा व्यक्तीचं नाव आहे, अशा खेळाडूचं नाव आहे अंबरनाथ ब संघाचा कर्णधार रोहन. मी कैलास कार्याध्यक्ष कैलासजी मनोरे या खेळाडूचं कौतुक आपण करा. अतिशय उत्कृष्ट असं फटके मारून त्याने 134 धावांचं आपल्या संघासाठी काम केलेलं आहे. यानंतर आपण दुसऱ्या बक्षिसाकडे जातोय. उत्कृष्ट गोलंदाज ज्याने विकेट जास्त घेतल्या ते आहेत 7 विकेट त्याने घेतलेल्या या मॅच मध्ये टुर्नामेंट मध्ये. त्याचं नाव आहे राकेश दलाल. राकेशजी 2 मिनिटं या. आजच्या ज्या मॅच झाल्या अतिशय उत्कृष्ट मॅच झाल्या. अतिशय चांगलं काम तुम्ही या ठिकाणी केलं. काय सांगू शकाल तुम्ही? बक्षीस सुद्धा तुम्ही या ठिकाणी खेचून आणलंय आणि मला असं वाटतं या विजयाबद्दल आपण थोडक्यात 2 शब्दामध्ये काय सांगू शकाल? हा पूर्ण श्रेय आमच्या टीमचा आहे. त्यांनी आम्हाला साथ दिली आणि आम्ही इथपर्यंत पोहोचलो. त्याच्यामुळे मी काय बोलू याच्या पुढे त्यांचाच पूर्ण हे आहे. टीमचं सहकार्य आणि मला असं वाटतं महिलांची इकडूनची साथ या जोरावरती त्यांनी अगदी मात केले. आणि पहिले आपण उपविजेता संघाला ट्रॉफी देऊ, त्याच्यानंतर सामनावीर आणि त्याच्यानंतर प्रथम क्रमांकाला आणि सिरीज आहे ना मग शेवटला पहिले उपविजेता संघाला ट्रॉफी. उपविजेता संघ मॅन ऑफ द सिरीज नंतर द्यायचे बोलतो. उपविजेता संघ आहे पडगाव गट.
दिली ना अजून अध्यक्ष ट्रॉफी दिली का नाही दिली ना दिली रे दिली मोरया धन्यवाद. आणि यानंतर या स्पर्धेचा सामनावीर म्हणून आपण ज्यांचं नाव जाहीर करणार आहोत. मालिका म्हणजे पूर्ण दिवसाची ज्या मॅचेस झाल्या त्यातून सामनावीर ए गटाचा आहे ना त्यांचे मेडल द्यायचे राहिलेले बोलू का त्याला हा त्यांना त्यांचं देऊन घे. अंबरनाथ अंबरनाथ ए गटाचे मेडल्स मला वाटते द्यायचे राहिलेले आहेत. त्यांनाही विनंती करतो त्या खेळाडूंना की आपण व्यासपीठावरती यावं. शहापूर गटाचे पण राहिले उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याचं नाव आहे शहापूर संघाचा कौस्तुभ. कौस्तुभ आपण आहात इथं. ए गटाचे खेळाडू आपण मेडल घेण्यासाठी वरती या. मी सर्व विश्वस्तांना विनंती करतो की आपण पुढे येऊन या ठिकाणी त्यांना मेडल द्यावे. त्यांचं कौतुक या ठिकाणी करावं असं मी विनंती करतो. बाजूला जायचं तुला अरे जागा तरी कुठे आता ये पटकन सोन्याचं ये तुला चोरट थांब त्यांना जरा फोटो होऊ दे. घाल ना फोटो काढायचे दोन्ही घाल. ज्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी कामगिरी केली. मी मोटोजीचा मोबाईल आहे. मी सकाळी आल्यानंतरच या गोष्टीकडे माझं लक्ष गेला आणि कोण देणार असं मला थोडीशी मनात आली. माझ्या मनामध्ये जसं आला तसं तुमच्याही मनामध्ये आला असेल का जाताना मीच घेऊन जाईल.
पण हे सर्वजणांना शक्य झालं नाही. ज्याला शक्य झालंय त्याचं नाव आहे रोहनच ना, अंबरनाथ ब गटाचा रोहनजी. ठेवलेला मोबाईल त्याला सुपूर्द करणे. जोरदार टाळ्या वाजवून मला या ठिकाणी करा. विनंती करतो व्यासपीठावरती की ही मानाची ट्रॉफी, अंबरनाथ गटाची ट्रॉफी अंबरनाथ गटाने मात्र राखलेली आहे, त्याचं कौतुक या ठिकाणी झालं पाहिजे. मी सगळ्यांच्या वतीनं मी अध्यक्ष आणि दिलीपजी भोपतराव, अध्यक्ष आमचे आहेत उमेशजी कोंडलेकर, सन्मान समिती प्रमुख दिलीपजी भोपतराव, आपण सर्वजण उपस्थित आहोत आणि जोरदार टाळ्या वाजवा. ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, महाराष्ट्रीय वैश्य समाज संघाचा आणि अशा प्रकारचं या ठिकाणी. हॅलो हॅलो हॅलो, अरे सगळ्यांनी लक्ष द्या, आमचे 5 लाख वसूल झाले. हॅलो
अंबरनाथ गटाने आयोजित केलेल्या क्रिकेट सामन्यासाठी उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, जिल्हा संघाचे सर्व विश्वस्त अध्यक्ष, जे सर्व जिथे उपस्थित आहे त्यांच्या अंबरनाथ गटातर्फे आम्ही हार्दिक 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 स्वागत करतोय. अंबरनाथ गटाच्या वतीनं सर्वांचं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे बंधूंनी. खरोखरच सर्वांचं कौतुक. आपण सर्वजण आलात. अतिशय चांगली शोभा या कार्यक्रमाला केली. मी पुन्हा वतीने आणि अंबरनाथ गटाच्या वतीने